नमस्कार. तुमची खोली किंवा कामाचं टेबल नेहमी अस्ताव्यस्त असतं का? आणि याच कारणामुळे तुम्हाला सतत ओरडा खावा लागतो का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. कारण कदाचित हा तुमचा दोष नाहीये, तर तुमच्या दडलेल्या एका जिनियसचं लक्षण आहे. काय रे हे? काने बाजार मांडून ठेवलायस टेबलावर. सगळा पसारा आवर आधी. आई, बायको किंवा बॉस यांचं हे वाक्य अगदी ओळखीचं वाटतं नाही का? इकडे तिकडे पडलेली पुस्तकं, लॅपटॉपच्या वायर्स, महत्वाचे कागद आणि बरंच काही. हे सगळं बघून कधी कधी ते आवरायची इच्छाच होत नाही. आणि मग काय? आपल्यावर शिक्के बसतात. आळशी आहे, निष्काळजी आहे, आणि हे सतत ऐकून ना आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. असं वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण थांबा, स्वतःला दोष देण्याआधी मानसशास्त्र काय म्हणतंय हे ऐकलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुमची ही सवय गोंधळलेल्या मनाचं नाही, तर एका अत्यंत सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह आणि जिनियस मेंदूचं लक्षण असू शकते. हो, तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की ज्याला आपण फक्त पसारा समजतो ते खरं तर प्रतिभेचं म्हणजे जिनियस असण्याचं एक लक्षण कसं असू शकतं. चला तर मग याच्यामागचं सायन्स म्हणजे सायकॉलॉजी काय आहे ते समजून घेऊया. या संकल्पनेला मानसशास्त्रात क्रिएटिव्ह क्लटर असं म्हणतात. तर हे क्रिएटिव्ह क्लॅटर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अस्ताव्यस्तपणा आणि सर्जनशीलता यांच्यातला एक संबंध. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा आपल्या आजूबाजूला थोडासा पसारा असतो तेव्हा आपला मेंदू नेहमीच्या चौकटी मोडून काहीतरी नवीन, काहीतरी वेगळा विचार करायला लागतो. खरं तर ह्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, एक अत्यंत स्वच्छ आणि टापटीप जागा आपल्या मेंदूला नियमांचं पालन करायला शिकवते, म्हणजे प्लेइंग इट सेफ. याच्या अगदी उलट एक अस्ताव्यस्त जागा आपल्या मेंदूला पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करायला प्रोत्साहन देते. हे ऐकायला तर खूपच छान वाटते, पण याला काही आधार आहे का? म्हणजे याचा काही पुरावा आहे का की खरंच असं होतं? अगदी. आणि याला सायंटिफिक बॅकिंग सुद्धा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाच्या मानसशास्त्रज्ञ कॅथलीन वोज यांनी एक प्रसिद्ध प्रयोग केला होता. त्यांनी काय केलं, काही लोकांना एकदम स्वच्छ टापटीप खोलीत बसवलं आणि काहींना अस्ताव्यस्त खोलीत, आणि सगळ्यांना एकच प्रॉब्लेम सोडवायला सांगितला. आणि रिझल्ट्स आश्चर्यकारक होते. अस्ताव्यस्त खोलीत बसलेल्या लोकांनी खूप जास्त क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज दिल्या. आणि हे फक्त अभ्यासातच नाहीये. इतिहासात डोकावून पाहिलं ना तर अशी अनेक उदाहरणं सापडतील. अल्बर्ट आइन्स्टाईन, महान लेखक मार्क ट्वेन आणि अगदी ॲपलचे स्टीव्ह जॉब्स या सगळ्यांची कामाची जागा किंवा टेबल नेहमीच पसाऱ्याने भरलेलं असायचं. खुद्द आइन्स्टाईन यांनी तर एकदा गमतीने म्हटलं होतं, जर अस्ताव्यस्त टेबल हे अस्ताव्यस्त मनाचं लक्षण असेल तर मग रिकामं टेबल कशाचं लक्षण आहे? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का? अहो, आपल्या भारतातही हेच चित्र दिसतं. अनेक महान लेखक, कवी, शास्त्रज्ञ यांच्या कामाची जागा कधीच चकचकीत नसते. त्यांच्या आजूबाजूला कागदांचे, पुस्तकांचे ढीग असतात. आपल्या घरातच बघा ना, ज्या मुलांना आपण सतत बेशिस्त म्हणतो, तीच मुलं अनेकदा अवघड कोडी सोडवण्यात किंवा काहीतरी नवीन गोष्ट करण्यात इतरांपेक्षा खूप पुढे असतात. ठीक आहे, म्हणजे पसारा असणं हे क्रिएटिव्हिटीसाठी चांगलं आहे हे तर कळलं. पण मग या सवयीचा योग्य फायदा कसा घ्यायचा? कारण पसारा प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर त्याची चिडचिडही होऊ शकते. चला तर मग काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. तर या पसाऱ्याला योग्य प्रकारे हाताळणं खूप गरजेचं आहे. यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1. पसारा आणि घाण यातला फरक ओळखणं. 2. कल्पनांना स्वातंत्र्य देणं. आणि 3. आठवड्यातून एकदा तरी रिसेट करणं. यातली पहिली टीप तर सगळ्यात महत्त्वाची आहे. पसारा आणि घाण यातला फरक समजून घ्या. पुस्तकं, कागदपत्र किंवा गॅजेट्सचा पसारा असणं ठीक आहे, तो तुमच्या सुरू असलेल्या कामाचा पुरावा आहे. पण उष्ट्या प्लेट्स, कुबटवास येणारे कपडे किंवा सगळीकडे धूळ साचणं ही घाण आहे. हा क्रिएटिव्हिटीचा नाही तर आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या आळशीपणाचा भाग आहे. त्यामुळे पसारा चालेल पण घाण अजिबात नाही. तर मग पुढच्या वेळी कोणी तुमच्या पसाऱ्यावर बोट ठेवलं तर स्वतःला कमी लेखू नका. हे लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली जागा असणं ही चांगली सवय आहे. पण कधीकधी त्या चौकटीच्या बाहेर पडल्याशिवाय नवीन कल्पनांचा जन्मच होत नाही. हा पसारा गोंधळाचा नाही तर तुमच्या मुक्त आणि सर्जनशील विचारांचा पुरावा असू शकतो. मनाच्या अशा अनेक रंजक गोष्टी समजून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आजच्या भागासाठी एवढंच. मनाचे खेळ या सदराअंतर्गत ही माहिती सादर केली आहे डॉक्टर अजित पाटील यांनी. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.